नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींनी व्यापलेला असून या औद्योगिक वसाहतीमध्ये मध्ये राबणाऱ्या कष्टकरी कामगारांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात हे ध्येय उराशी बाळगून आमदार सीमा महेश हिरे यांनी कंबर कसली असून त्यांच्या प्रयत्नातून आता सातपूर येथील ESI रुग्णालयाचा संपूर्ण कायापालट करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. ESI रुग्णालय लवकरच 250 खाटांचे अद्ययावत रुग्णालय म्हणून नावारूपास येणार आहे. सातपूरच्या या रुग्णालयाला आधुनिकतेची जोड देण्याचा हा आमदार सीमा हिरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याच पार्श्वभूमीवर नुकतीच वैद्यकीय संचालक डॉक्टर अशोक थोरात यांच्यासोबत ESI रुग्णालयात संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वाढती लोकसंख्या आणि कामगारांची गरज पाहता रुग्णालयाचे विस्तारीकरण करून 250 खाटांचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पुन्हा सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. अनेकदा गंभीर उपचारांसाठी कामगारांना महागड्या खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. मात्र आमदार हिरे यांच्या या पुढाकारामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची आणि अद्ययावत यंत्रणेची उपलब्धता रुग्णालयातच होणार असून डोळ्यांच्या आजारांवर जास्तीत जास्त उपचार येथेच व्हावेत यासाठी विशेष विभागाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांची किंवा कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये यासाठी रिक्त पदांचा प्रस्ताव त्वरित आयुक्तालयाला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आमदार सीमा हिरे यांनी या बैठकीबाबत अधिक माहिती दिली. सातपूरमधील महाराष्ट्र राज्य कामगार विभागाच्या रुग्णालयाला आज आम्ही भेट देण्याकरता आलेलो आहोत. आज इथे खास भेट देण्याकरता महाराष्ट्र राज्याच्या आपल्या या रुग्णालयाच्या वतीने थोरात साहेब हे स्वतः इथे आलेले आहेत आणि संपूर्ण इथला स्टाफ यांच्याबरोबर आज एक मीटिंगचं आयोजन केलेलं होतं. आपण बघतो की सातपूरमध्ये कामगार वर्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या रुग्णालयात गर्दी असते. आजही बघितलं तर मोठी लाईन ही मेडिकल सुविधांकरता येते. त्याचबरोबर विविध ऑपरेशन असतील, विविध आजार असतील याकरता अनेक रुग्ण इथे येत असतात. त्यांना चांगली सुविधा मिळावी, त्यांचं चांगलं त्यांना या मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध व्हाव्यात याकरता पुढील काळात 250 खाटांचं रुग्णालयाचा प्रपोजल इथून तयार करत आहोत. त्याचबरोबर इथे जी निवास व्यवस्था आहे त्या सुद्धा अतिशय जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव इथे देण्यात येतो आहे. त्यामुळे तेच पाहणी करण्याकरता आणि व्हिजिट करण्याकरता आज थोरात साहेब इथे आलेले होते. यापूर्वी देखील या रुग्णालयात जुनं झाल्यामुळे जवळपास 5 कोटीच्या वर निधी देऊन इथल्या ज्या काय मूलभूत सुविधा होत्या, मग अगदी वॉटरप्रूफिंग असतील, खिडक्या बदलणं असतील, किरकोळ रिपेरिंग असतील, हे जुन्या बिल्डिंगचं करण्यात आलेलं होतं. रस्ते असतील, त्यामुळे जे रुग्ण इथे असतात दिवसभर त्यांना इथे सुविधा त्यामुळे मिळालेल्या आहेत. आता महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात सध्या आपलं सरकार आहे. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की या रुग्णालयाचा प्रस्ताव हा पुढील काळात मान्य होऊन इथल्या ज्या नाशिक पश्चिम मतदारसंघातले रुग्ण आहेत, लोक आहेत, कामगार आहेत, त्यांना इथून सुविधा निश्चितच मिळेल. अनेक चांगलं रुग्णालय हे शासनाच्या माध्यमातून इथे उभं राहील अशी मला खात्री आहे. दरम्यान यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BN पावरा यांनी या बैठकीत उपस्थित त्यांना रुग्णालयाची माहिती दिली. क्लिनिकल काय दाखवत आहे आता ऑपरेशन थिएटर फक्त बंद असल्यामुळे काम चालू आहे, बंद काम चालू आहे. सर्जिकल काम रेफर होत आहे. बाकी ICUचं काय किती पेशंट तुम्ही ICU उद्घाटन कधी केलं, ते तुम्ही केले किती बेड झालं होतं. त्यानंतर जवळपास बेड ऑक्युपन्सी हे 8 ते 9 राहिलेले हां फुल असते. एक बेड आपण इमर्जन्सीसाठी नेहमी कमी ठेवतो, कारण कॅज्युटीला आलेल्या पेशंटला बाहेर रेफर करायच्या अगोदर पहिले आपल्याकडे त्याचा जीव वाचवणं महत्त्वाचं. या गोष्टीने आम्ही 100% न ठेवता 9 ठेवतो आणि 1 रिकामा ठेवतो. आणि OPD मध्ये पण जर आकडेवारी बघितली तर
आता एप्रिल 2025 आपले ॲव्हरेज जी पूर्ण वर्षाची ओपीडी इथं 16,994 आहे, जी जानेवारी 26मध्ये 20,000पर्यंत गेलेली आहे. आणि ॲव्हरेज बेड ऑक्युपन्सी पण जी 33, 29, 38 अशी होती जी 2025मध्ये, ती आजच्या घडीला सर्जिकल ब्रँच बंद असताना, म्हणजे बरेचसे डिपार्टमेंट सगळे बंद असताना, हे फक्त मेडिसिन डिपार्टमेंट चालू असताना सुद्धा आपण अबाउट 50 गेलेलो आहे. या बैठकीला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर B.N. पावरा, वैद्यकीय अधिकारी, प्रशासन अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर पावरा यांनी मान्यवरांचे स्वागत करून रुग्णालयाच्या कामकाजाचे सादरीकरण केले.